नमस्कार मित्रांनो, तर चाललो आहे आता आपण ठाण्याला. ठाण्यावरून माझी आत्या आणि काका आहेत, त्यांना पिकअप करून आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला. तर तुम्हाला पुढे कळेलच आपण चाललो कुठे ते. तर थोड्याच वेळात आपण ठाण्याला पोचणार आहोत. तर ही तुम्ही व्हिडिओ अशीच पूर्ण बघा, मला खूप मजा येईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण ठाण्यावरून निघालो एअरपोर्टला जायला. ॲक्च्युली आत्याचं आणि काकांचं सामान रेडीच होतं, तर ते लगेच आपण कारमध्ये शिफ्ट केलं आणि निघालो. तर बघू आता पुढे कसं काय होतं आमचा प्रवास. DJ यात्रा म्हणून आता माझ्या पाहत येते. ओके, एवढे लाईन आहे इकडे सगळीकडे. तर आता आपलं इकडे सगळं झालेलं आहे चेकिंग. तर आता आपण खाली आलो आहोत. 3:30 वाजले जातात रात्री. आपली फ्लाईट जी आहे ती 5:10ची फ्लाईट आहे. थोडं आपण इथे वेटिंग करूया आणि वेट झाल्यानंतर जेव्हा फ्लाईट लागेल आपली, गेट नंबर तर 43 आहे आमचा. फ्लाईट लागल्यानंतर मग जाऊया आपण पुढे. चला. तर आपली जी फ्लाईट आहे ती सकाळी 8-10पर्यंत अरायवल होऊन जाईल चंदीगडला. तर चंदीगडला पोचल्यानंतर आपल्याला आपले ड्रायव्हर आहेत सौडी, ते आपल्याला पिकअप करतील चंदीगड आपल्या एअरपोर्टवरून. तिथून मग आपण जाऊ पुढे शिमलामध्ये कव्हर करूया जरा एन्जॉय. बघा तिथं आपलं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आता सांगतो नंतर तुम्हाला. हॉटेलचं नाव काय त्याचा मोबाईलमध्ये आहे. पॅकेज बुक केलं आहे पूर्ण, तर त्यामुळे आता हॉटेल प्रॉपर कुठलं जातं माहिती नाही. तर चला जाऊया पुढे. म्हणजे खाली आपल्याला जायला हे नाही, पहिले लोक अशी खाली जायची, खालून मग विमानात चढायची. आपला मागेच विमानं आहेत सर्व. यातली आपली कुठली विमान नाही. आपली आपण 44 गेट नंबरवर आहेत. जरा दुसरं विमान त्याला दाखवायला आलो फक्त. आपलं गेट नंबर 43 पुढे. तर जायचं पुढे. तर समोर आपला 43 गेट नंबर आहे. तर आपण आता 43 गेट नंबर जवळ बसलो आहोत आणि कोणच नाही आहे. पूर्ण रिकाम आहे. आम्हीच इथे आलो सर्वात पहिला. आम्ही येऊन बसलोय. 5-10 वाजता आपली बोर्डिंग चालू आहे. मग आपण जाऊया आतमध्ये. 4 वाजलेत. थोडं वेट करून मग जाऊया पुढे. आम्ही ॲक्च्युली खूप लवकर आलो. काहीतरी 1 वाजताच पोचलेलो आम्ही इकडे. बोललो नंतर परत गर्दी वगैरे होते, लेट होतं. त्यामुळे मग विचार केला की 1 तास जायच्या आधी बोललो आपण 4-5 तासच लवकर येऊन थांबूया. तरी पण आमचं 3:30पर्यंत सगळं चेक इन वगैरे करून आम्ही खाली आलो. कारण थोडाफार तर रश होता तिकडे. मस्त आहे. आता जाऊया मस्त शिमलामध्ये, एन्जॉय करूया. बघूया आपल्याला किती मजा येते, काय होते ते. चला
तुम्ही अशीच व्हिडिओ करून बघत राहा. तर आता आपली थोड्याच वेळात बोर्डिंग चालू होईल आणि आता गर्दी वाढत चालली होते. बघू शकता समोर ट्रेनही लागत आहे. थोडा वेळात आपली बोर्डिंग चालू आहे. झालं तसं आज दाची बोर्डिंग होती आपली. चालू होईल थोड्याच वेळ. चला तर प्लेनमध्ये बसल्यानंतर झालं. आपलं चेक इन झालंय. आता चालूय आपण आतमध्ये बसायला. समोर आपले प्लेन आहे. तर आपण आता प्लेनमध्ये बसलो आहोत. थोडाच वेळात प्लेन आपली टेक ऑफ करेल. थोड्याच वेळ आहे. 6:30 झाला काय टेक ऑफ करा आपली प्लेन. किती वेळात टेक ऑफ कर. टायमिंग जर 6:10 आहे तिथं. बघूयात काय विषय आहे. Electronic equipment such as laptops is not permitted during takeoff and landing. Thank you. आपला नाश्ता आता. तर आपण आता चंदीगड एअरपोर्टला पोहोचलो आहोत. आपल्या मागेच आपली एरोप्लेन आहे. तर जाऊया आता बाहेर. आपल्या ती बॅग घेऊया आणि जाऊया बाहेर. तर आपण चंदीगडला आता पोचलो आहोत. हे समोर एअरपोर्ट आहे. आपण आता सगळं आपल्या बॅगा लोड केल्यात. ही आपली गाडी आहे. 7 दिवस आता ही गाडी आपल्याकडे राहणार आहे. इनोवा क्रिस्टा. हे वरती सगळं लगेज पॅक केलं आहे. ते बांधतील. आपण तोपर्यंत गाडीत बसूया आणि इथून आपण डायरेक्ट जाणार आहे शिमलामध्ये. तर हा व्लॉग मी इथं सेंड करतो. तर भेटूया डायरेक्ट आपण शिमलामध्ये. चला बाय.